श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया कुरमुल्याचे लाडू. बघा, लहान मुलांना खूप आवडतात कुरमुल्याचे लाडू आणि लहान भुकेसाठी संध्याकाळच्या लहान मुलांना काहीतरी पाहिजेच असतं. तर असे कुरमुल्याचे लाडू करून ठेवले का त्यांना खाण्यासाठी तर खूपच छान. तर बघा, आपल्याकडे कुरमुले कधी कधी प्रसादाचे कुरमुले उरतात तेव्हा काय करायचं, ते पडून राहतात असे. तर तुम्ही असे पटकन करू शकता, म्हणजे साठवून ठेवून देण्यापेक्षा पटकन केले कुरमुल्याचे लाडू तर मस्तच. असे नवीन आणून पण तुम्ही करू शकतात. तर समजा असे प्रसादाचे तुमचे जर असतील तर तुम्ही ते चाळून घ्यायचे, आधी चाळणीने चाळून घ्यायचे. मग त्याच्याखाली सगळा भुका असतो तो सगळा निघून जातो आणि मग त्याला चांगले भाजून घ्यायचे. भाजून घेतले का मग छान ते चांगले टिकतात पण आणि छान पण लागतात. तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य अगदी खूपच कमी आहे, काहीच नाही. तर हा मी कुरमुला घेतलेला आहे. हा पण माझा प्रसादाचाच होता. तर म्हटलं चला आता याचे लाडू करून टाकूया. आणि हा गूळ घेतला, हा काळा गूळ घेतलेला आहे. तर हे 2 वाडगे हा कुरमुला भरला आहे. तर 2 वाडगे असतील तर साधारण अर्धा एवढा तुम्ही गूळ घेऊ शकता, अर्धा वाडगा. तर हा मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. तर बघा, आणि त्याच्यासाठी तूप लागणार आपल्याला, साजूक तूप साधारण 2 टेबलस्पून. आणि हे वेलची जायफळची पूड. आता गूळ आहे म्हणजे वेलची जायफळ आलीच पाहिजे. नाही टाकलं तरी चालतं, पण टाकलं तर छानच चव लागेल त्याला आणि मस्तच लागतील. चला तर आता आपण लगेच करायला घेऊया. आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता आपण हे कुरमुले भाजून घ्यायचे आहेत. आता मी चाळणीने चाळून घेतलेले कुरमुले आहेत ते. तर मी आता 2 बॅचमध्ये हे कुरमुले असे भाजून घ्यायचे. बघा, चांगले भाजले ना मग ते छान कुरकुरीत असे छान लागतात आणि टिकतात पण चांगले. असे चांगले असे चुरचुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे. तर बघा, आता आपला भाजून झालेला आहे. असं बघायचं एखादा कुरमुला आणि असा हे बघा पटकन फुटतो, म्हणजे तो चांगला चुरचुरीत भाजून झाला आहे. बघा, याचा चांगला चुरचुरीत झालेला आहे, असा भुका होतो. तर आता मी हा अशाच प्रकारे सगळा भाजून घेते. आता हा मी काढते आणि दुसरा पण असाच भाजून घेते. तर हे बघा, मी दुसरी बॅच टाकलेली आहे आता भाजायला. आता हा पण भाजून घेते कुरमुला. तर हे बघा, आता दुसरी बॅच पण भाजून झालेली आहे. बघा, हे बघा पटकन फुटतो कुरमुला, एकदम भुका बनतो, चांगली भाजलेली आहे. तर आपण काढूया. कुरमुला भाजून काढलेला आहे. आता आपण कराळ घेऊ. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तूप घालून घेऊया. बघा, साजूक तूप घालूया. याच्याने म्हणजे खुसखुशीत आणि ठुसठुशीत होतात आणि शायनिंग पण छान येते लाडूला. बघा, आणि आता आपण गूळ घालूया. आता मी हा गूळ घालत आहे. बघा, एवढा साधारण म्हणजे 2 वाडग्याला एवढा गूळ साधारण घ्यायचा, म्हणजे अर्ध्याला थोडा कमी, अर्ध्या वाडग्याला थोडा कमी असा गूळ घ्यायचा. 2 वाट्या कुरमुला असेल तर. आता हा याचा पाक होईपर्यंत आपण याला वितळून घेऊ. चांगला गूळ आता वितळत चाललेला आहे. हा मी चिक्कीचा गूळ नाही घेतलेला, साधाच गूळ घेतलेला आहे, आपला काळा नैसर्गिक गूळ. तर बघा, लहान मुलांना खूप खाण्यासाठी चांगलं आहे हे, पौष्टिक असं कुरमुल्याचे हलका आहार आहे हा, पचायला पण चांगला. आता गूळ चांगला वितळून झाला. तुम्हाला दाखवते पाक कसा करायचा. याला चांगला असा मस्त फेस आलेला, असा फेसाळलेला आहे. आता आपण बघू. आता वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. बघा, वाटीत पाणी घेतलं आहे आणि आता आपण हा पाकाचा एक थेंब याच्यात टाकून बघायचा. याची जर समजा गोळी झाली, हा पाक जर वितळला नाही याच्यामध्ये, तर समजा आपला पाक झाला. हे बघा, असं वितळला नाही याच्यात, बघा गोळी झालेली आहे आणि आवाज पण येतो. असा आवाज आला म्हणजे झाला पाक. तर आता आपण याच्यात हा वेलची जायफळची जी पूड आहे ती घालून घेऊया आणि आता आपण याच्यात कुरमुले घालूया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हे कुरमुले आता मी सर्व कुरमुले असे घालून घेते. गॅसची फ्लेम स्लोच आहे. आणि आता आपण गॅस घालूया. गॅस घालून घ्यायचा आता आणि हे चांगलं फिरून घेऊ. आता चांगलं हे फिरून घेते मी. आता जी प्रोसेस करायची आहे ती आपल्याला पटापट करायची आहे, कारण मग ते पटकन कडक होतात. त्यामुळे पटापट करून पटापट लाडू वाळायचे आहेत आपल्याला. अजिबात टाईम नाही घालवायचा, पटापट. आता मी हे करून घेते आणि मग लाडू करून झालेले आहे. आता मी खाली उतरून लाडू करून उतरवलेले. आता आपण असं पटापट हलगत हातानेच करायचे लाडू. हे जास्ती दाबायचे नाही आहेत, थोडं असे अलगद हातानेच लाडू करून घ्यायचे. पटापट पटापट, जास्ती दाबायचे नाही. बघा, असे पटापट करायचे. तर अशा प्रकारे मी आता लाडू करून आता तुम्हाला जसे लहान मोठे हवेत तसे तुम्ही करू शकतात. हे बघा,
असे अलगद हातानेच असे लाडू करायचे, पटापट पटापट करायचे, जसे लहान मोठे पाहिजे तसे पटापट करायचे. झटपट होणारी रेसिपी म्हणजे लहान मुलांचा खाऊ हे कुरमुल्याचे लाडू. मस्त पचायला हलके आणि लहान भुकेसाठी त्यांना भूक लागली करत आले का दिला आपला लाडू. तर बघा अशा प्रकारे आता मी हे सगळे लाडू करून घेते. हे बघा अशा प्रकारे आता मी हे लाडू करून घेते. अशा प्रकारे आपले लाडू होत आहेत. जास्ती दाबायचे नाही, ते हलकेच ठेवायचे, कारण कुरमुला कसा हलका असतो त्यामुळे दाबलं का तो चुरा होऊन जाणार. हलके हलके बांधायचे, अशा प्रकारे पटापट पटापट करायचे. आता मी सर्व लाडू करून घे. असे मस्त लाडू झालेले आहेत, थाळा भरून असं कुरकुरीत चुरचुरीत असा झालेला आहे, मस्त खटकन फुटतो असा मस्त छान लाडू झालेला आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा असे लाडू. जर तुमच्याकडे पण असे प्रसादाचे म्हणजे कुरमुले असतील तर वाट कसली बघता, पटकन करायला घ्या आणि मस्त खाण्यासाठी एक नंबर. गूळ तर असतो घरात, सगळं घरातल्या साहित्याने पटकन होणारे लाडू आहेत. बघा थाळा भरून लाडू झाले आणि कुरकुरीत चुरचुरीत झाले. तूप टाकायला विसरू नका, तुपामुळे ते मस्त खुश म्हणजे कुरकुरीत होतात, कडक नाही होत अजिबात, एकदम खटकन फुटतो तो लाडू. असं छान झालेला लाडू बघा, मस्त भुकेसाठी म्हणजे डायबिटीज पेशंटला पण तुम्ही काळ्या गूळ टाकून कुरमुल्याचे लाडू दिले ना तर मस्त. आणि एकदम गोड पण नाही झालेले, एकदम बरोबर परफेक्ट झालेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा अशा प्रकारे आपले असे थाळा भरून लाडू तयार झालेले आहेत. तर मस्त बघा एक नंबर लाडू झालेले आहेत, कुरकुरीत असे चुरचुरीत असे झालेले आहेत. तुपामुळे त्याला मस्त हे येतो, म्हणजे पटकन फुटला जातो लाडू. म्हणजे लहान मुलांना पण खाण्यासाठी, त्यांना लहान भुकेसाठी संध्याकाळची भूक लागते तर दिला लाडू मस्त पोटभरासाठी पण, आणि पण त्यांना छान वाटतं. गोड लाडू, जास्ती गोड पण नाही पण चवीला गोड आहे असा मस्त असा लाडू. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. तुमच्याकडे जर प्रसादाचे जर खरंच कुरमुले असतील तर नक्की ट्राय करा, लगेच ट्राय करा आणि मला सांगा कोणी कोणी केले असे लाडू. बघा खूप छान लगेच झटपट तयार होणारे लहान मुलांच्या भुकेसाठी कुरमुल्याचे लाडू. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.